पुन्हा बातमी आहे अधिवेशनासंदर्भातली। सत्ताधाऱ्यांना पत्र लिहून विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार असल्याचं कळतंय। कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचाराचा मुद्दा हा विरोधकांच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलाय। राज्यावरील कर्जाचा मोठा डोंगर, शेतकऱ्यांना अपुऱ्या मदतीचा मुद्दाही या पत्रामध्ये आहे आणि राज्यामधली बेरोजगारी, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरूनही आता विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत। विरोधी पक्षनेतेपदाबाबतही सरकार गंभीर नसल्याचाही विरोधकांचा आरोप आहे आणि या सगळ्या मुद्द्यांमुळेच आज विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार असल्याचं कळतंय। तर महिलांवरील अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, त्यासोबतच भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण, या सगळ्या मुद्द्यांचा या पत्रामध्ये समावेश असणार आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधाले आपल्या सोबत आहेत। निलेश, विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे? कुठल्या मुद्द्यांच्या आधारे आज ते चहापानावर बहिष्कार टाकतायत? माधवी, थोड्याच वेळात काँग्रेसच्या कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठकीला सुरुवात होणार आहे। विधिमंडळातले प्रमुख महाविकास आघाडीतल्या नेते जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहतील। आजच्या या बैठकीच्या निमित्तानं एक पत्र सत्ताधारी पक्षाला पाठवण्यात येणार आहेत आणि आम्ही का बहिष्कार टाकतोय हे मुद्दे त्यामध्ये अधोरेखित करण्यात येणार आहेत। त्यातले काही मुद्दे सध्या आपल्याकडे आलेले आहेत। याच्यामध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात वाढती बेरोजगारी, कापूस आणि सोयाबीनला मिळणारा अल्पभाव, बाजारात करण्यात आलेल्या कृत्रिम दर कपातीचे आरोप, यासोबतच अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जे काही उशिरा विलंबाने मदत मिळते या संदर्भात या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत। यासोबतच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, महिला अत्याचाराचा प्रश्न, राज्यावरील कर्जाचा डोंगर, शेतकरी मदतीसाठीचा केंद्राकडे उशिरा पाठवलेला प्रस्ताव आणि त्यानंतर जो निर्माण झालेला गोंधळ, असे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते या पत्रात नमूद करण्यात आलेले आहेत। काही वेळातच हे पत्र जे आहे ते सत्ताधारी पक्षाला पाठवण्यात येईल आणि आजच्या चहापानावर आम्ही का बहिष्कार टाकत आहोत हे या निमित्तानं त्यांना नमूद करण्यात येणार आहे। यासोबतच आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने एक 2-3 महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत। राज्य सरकारला कशा पद्धतीने आपण कोंडीत पकडायचं हे देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल। त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं जमीन गैरव्यवहार प्रकरण, त्यानंतर पार्थ पवार यांना कशा पद्धतीने क्लीन चिट दिली जाते हे मुद्दे देखील उपस्थित होतील। यासोबतच संजय शिरसाट यांचं नवी मुंबईतलं जमीन घोटाळा प्रकरण, सिडकोचे जवळपास 5,500 ते 6,000 कोटी रुपयांची जमीन जी आहे ती बिवलकर नावाच्या एका व्यक्तीला ट्रान्सफर केलेली आहे आणि या संदर्भात देखील सत्ताधारी पक्ष उद्यापासून सत्ताधारी पक्षाला विरोधक घेरताना आपल्याला पाहायला मिळतील। माधवी, नक्कीच या बैठकीमध्ये विरोधक काय स्ट्रॅटेजी आखतात आणि सरकारला या अधिवेशनामध्ये कसं घेरतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। निलेश, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।